थेट जातोय. शुभा रावळ यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्या बोलतायत. धावत यायचो की अरे आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलेली आहे. मला खरंच गर्व आहे आणि ह्याच्या पुढेही चांगलं काम करून दाखवायचं आहे. शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा खरंच आम्ही रडलो. आमचं मनच तुटलं असं आम्हाला वाटायला लागलं त्यावेळेला. परंतु आमचा काही इलाज नव्हता आणि बऱ्याच गोष्टी इथे बोलायच्या आहेत, परंतु मला जास्ती वेळ नाही दिलेला आहे. आशिष शेलारजींनी मला 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, योगेशजींनी पण मला सांगितलं होतं की तुम्ही या पक्षात या. मी म्हटलं हा पक्ष माझाच आहे. केशवसृष्टीमध्ये आणि रामभाऊ माळगीमध्ये मी गेली 27 वर्ष कार्यरत आहे पदाधिकारी म्हणून आणि माझे मिस्टर सुद्धा त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत ग्रामीण विकासमध्ये. तर आम्हाला हे आमचं घरच वाटते आहे. आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलेलं आहे. माझ्या वेळेला अनेक शिवसैनिक आणि अनेक भाजपचे कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे देवेंद्रजी. मी खरंच मला असं वाटतं की तुमचं नेतृत्व, पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व आणि तुमचं नेतृत्वाखाली आम्ही पुढेही काम करत राहू. मार्गदर्शन आपलं हवेच आहे. आरोग्य सेना आणि आरोग्य आणि पर्यावरण हे माझे विषय राहिलेले आहेत महापौर असताना आणि तेच विषय घेऊन मी पुढे काम करू इच्छिते. मला निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं म्हणून मी आशिषजींना सांगितलं की नाही, तिकीट वाटप होऊन जाऊन दे, गदारोळ नको, त्याच्यानंतरच मी येईन आणि म्हणून मी हा दिवस निवडला. आपलं आशीर्वाद असू देत एवढं सांगेन आणि काम करण्यामध्ये मला तुमचं सहकार्य लाभेल. हिंदुत्व आणि मुंबईचा विकास आणि देशासाठी मी सगळ्यांना सांगते, सगळे उमेदवारांना सांगते की तुम्ही इतकं चांगलं काम करा. माझे आशीर्वाद आहेत, माझं हे करेन, मी तुम्हाला गाईड करेन, पण इतकं चांगलं काम करा. एक संवेदनशील मन लागतं काम करताना आणि पाठपुरावा नेमका कुठे करायचा हे लागतं. बाकी आपण मुंबईचा विकास खूप छान करून दाखवू. मुंबई नंबर 1 आहे आणि 1 आपण अजून छान करून दाखवूया एवढंच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.